नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आज आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आणि आज मी तुमच्यासमोर नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. आणि ती माहिती अशी आहे मित्रांनो की जे जी आर निघाला आता नवीन सरकारचं, त्या जी आरमध्ये आधी तर त्यांनी असं म्हटलं की ह्या अगोदर फक्त 7 लोकांनाच फॅसिलिटी मिळत होत्या. फक्त 7 लोकांनाच सरकारच्या विविध योजनांमध्ये भाग मिळत होता. त्यांना नोकऱ्यांमध्ये असो किंवा सरकारच्या योजनांमध्ये असो त्यांना पार्ट मिळायचा. पण सरकारने आता बाकीचे जे दिव्यांग आहेत म्हणजे एकूण 21 दिव्यांग आहेत, तर पूर्ण दिव्यांगांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट ऐकून मला आनंद झाला. पण दुसरी गोष्ट ह्या जी आरमधली दुसरी गोष्ट अशी पण आहे मित्रांनो की जे लोक टेम्पररी दिव्यांग आहेत त्यांना कोणताच लाभ मिळणार नाही असा सरकारचा निर्णय आहे. म्हणजेच टेम्पररी दिव्यांगांना योजनेतून वगळणार. तर याचा अर्थ काय आहे? कारण मॅक्झिमम लोकांना टेम्पररी दिव्यांगत्वाचे कार्ड मिळाले आहेत, सर्टिफिकेट मिळाले आहेत. तर टेम्पररी दिव्यांगांमध्ये सिकल सेल आहे आणि काही असे रोग आहेत ज्यांचा समावेश टेम्पररी दिव्यांगामध्ये होतो. पण अशा लोकांचं काय होणार? म्हणजे सरकार काय ह्या जी आरनुसार अशा लोकांना पण सामील करून घेणार आहे की वगळणार आहे? म्हणजे त्यांना 2500 रुपये महिन्याचा आता लाभ मिळतो संजय गांधी निराधार योजनेचा की. तर ह्या योजनेमधून आता संजय गांधी निराधार योजनेतून काय त्यांना लाभ मिळणं जारी राहील की बंद होणार आहे? याचा अर्थ काय आहे? म्हणजे सरकारच्या ह्या जी आरच्या ह्या वाक्याचा अर्थ काय आहे मला काही समजलं नाही मित्रांनो. मला जर अपडेट मिळाली तर नक्की सांगेन. पण आतापर्यंतची अपडेट अशी आहे की सरकारचं म्हणणं आहे की जितके पण टेम्पररी दिव्यांग आहेत त्यांना ह्या योजनेतून वगळण्यात येईल. म्हणजे त्यांना कोणताच लाभ सामोर मिळणार नाही. म्हणजे माझा हाच प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे टेम्पररी लोकांना मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत? पण आतापर्यंत मिळत होते. 1500चे 2500 झाले काही लोकांना, जे टेम्पररी पण होते आणि परमानंट पण होते. पण परमानंट लोकांचं काही सांगत नाही सरकार. पण टेम्पररी लोकांबद्दल काय आहे? टेम्पररी लोकांना लाभ मिळणं सुरू राहील की नाही ह्याबाबतचा मला प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो. आणि दिव्यांग पोर्टलमध्ये तर नोंदणी झालेली आहे. पण विशेष करून जे संजय गांधीचे पोर्टल आहे त्याच्यामध्ये पुष्कळ लोकांना आता लॉग इन होत नाही आहे. तर त्यांच्या मनात पण खूप प्रश्न पडला की लॉग इन होत नाही आहे याचा अर्थ काय? आम्हाला योजनेतून काढून टाकण्यात आलं का? संजय गांधी योजनेतून आम्हाला काढून टाकण्यात आलं की ठेवण्यात आलेलं आहे? तर त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो. कारण आतापर्यंत टेम्पररी लोकांना पण परमनंट लोकांसारखेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळत होते. त्यांना 1500वरून 2500 झाले. पण आता ह्या सरकारच्या जी आरचा अर्थ काय आहे मला हा अजून समजलेला नाही आहे. जर हा अर्थ आहे की ह्यांना ह्या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर माझ्या मते हा सरकारचा निर्णय खूप चुकीचा आहे. कारण टेम्पररी असो की परमानंट असो, दिव्यांग तो दिव्यांगच असतो, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगांना तो टेम्पररी असो की परमानंट असो लाभ मिळणं आवश्यकच आहे. लाभामध्ये फरक असला तर फरक नाही पडत, पण लाभ मिळाला पाहिजे. जर टेम्पररी लोकांना तुम्ही वगळाल, त्यांना आतापर्यंत संजय गांधीचे पैसे तुम्ही देत होते पण आता तुम्ही देणं बंद केले तर त्यांच्या मनावर काय होईल? त्यांच्या जीवनाचं काय होईल? त्यांना ते अवलंबून होते त्या लाभावर. पण आता त्यांच्यासमोर काय होणार आहे हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो. म्हणून मला ह्या जी आरचा अर्थ समजलेला नाही आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की ह्या वाक्याचा अर्थ समजावून सांगावा की काय आहे. काय याचा अर्थ असा आहे का की तुम्ही 21 योजनांमध्ये काही लोकांचा समावेश केला, 7 लोकांव्यतिरिक्त आणखी पुष्कळ लोकांचा तुम्ही समावेश केला 21 लोकांमध्ये. तर याचा अर्थ असा आहे का की टेम्पररी लोक जे सिकल सेलचे वगैरे आजारी आहेत त्यांना पण तुम्ही परमानंट कार्ड देणार आहात की काय आहे? की टेम्पररी लोकांना म्हणजे त्यातून वगळणार आहात? की टेम्पररी लोकांचा अर्थ असा आहे का की ज्यांना फक्त काही दिवसाचा त्रास आहे आणि त्यांना चुकीनं कार्ड देण्यात आलं? म्हणजे याचा अर्थ काय आहे म्हणून मला समजलं नाही मित्रांनो. जर तुम्हाला समजलं तर मला नक्की सांगा. थँक्यू.